मित्रांनो, आज आपल्याला या घडीच्या सहाय्याने प्रत्येकाच्या घरी भिंतीवरती घडी असते, हाताला पण काही जणांच्या घडी आहे. या घडीच्या सहाय्याने आपल्याला वेळ समजून घ्यायचा आहे. बरेच जण ही वेळ सांगत असताना काही चुका करतात. प्रत्यक्ष ह्या कृतीच्या सहाय्याने आपल्याला आज वेळ, टाइम, कालमापन हा संबोध शिकायचा आहे. आता ज्याला विचारलं त्याने उत्तर सांगायचं. मला कळालं? हा, आवाज मध्ये न करता ज्याला विचारलं त्याने सांगायचं. आता ही घडी सर्वांना दिसते? परत एकदा तुमचं कन्फ्युजन दूर करतोय. ही जे लाल काटा जो आहे, ज्याला थोडस आखूड काटा म्हणतो, तो असतो तास काटा. आणि हा जो निळ्या रंगाचा काटा जो दिसतोय, घडीमध्ये सर्व काटे काळ्याच रंगाचे असतात. तर इथं समजावं म्हणून तुम्हाला दोन रंगाचा दिलाय घड्याळीमध्ये. त्याच्या आकारावरून आपल्याला कळालं पाहिजे की जो आखूड काटा असतो तो असतो तास काटा, आणि जो मोठा असतो थोडस लांबीला तो असतो मिनिट काटा. आणि घड्याळामध्ये दुसरा एक काटा असतो, बारीक असतो, फार तुम उड्या मारत जातो. तो कोणता काटा असतो? पण आपल्याला त्याची आवश्यकता नाही. या दोन काटावरून सुद्धा आपल्याला जी कालमापन आहे, जो वेळ आहे, तो सांगता येतो. आता विराट सांगशील का मला हे किती वाजले आता घड्याळीमध्ये? विराट किती वाजले? कोण सांगेल इकडे? हा, तुझी सांग. कंप्लीट 10 वाजले. बरं, कोण सांगेल एका तासामध्ये किती मिनिट असतात? हा, एका तासामध्ये 60 मिनिट असतात. 60 मिनिट असतात. व्हेरी गुड. बरं, एका मिनिटामध्ये किती सेकंद असतात? किती सेकंदाचा 1 मिनिट होतो? हा, राधिका संकेता सांग. 60 सेकंदाचा 1 मिनिट होतो. सर्वांना कळालं? आता पुढचा, जेव्हा आता हे ज्याला, हा तू सांग किती वाजले? 10 वाजून 15 मिनिट. यस, 10 वाजून 15 मिनिटं झाले. या व्यावहारिक भाषेत किती वाजले म्हणतो तरी आपण? 10:15 वाजले. बरोबर आहे, 10:15. बर, आता त्याच्यानंतर हा, आता सर्वांना दिसतंय? हा, किती वाजले बाय? वैष्णवी सांग. वैष्णवी 10 वाजून 30 मिनिट. 10 वाजून 30 मिनिटं म्हणजे किती वाजले रे? 10:30 वाजले. बर, आता थोडस बदल करतोय. हा, आता सर्वांना दिसतंय हे? खाली काटा. खाली काटा. येऊ दे का? नो प्रॉब्लेम. आता दिसतंय? हा, सांगा आता किती वाजले बाय? 2 वाजून 35 मिनिटं. व्हेरी गुड. आता तू सांग रुद्र. 4 वाजून 45 मिनिटं म्हणजे किती वाजले? त्याला व्यवहारिक भाषेमध्ये किती वाजले? पावणे 5. ही संकल्पना कळाली?